परिसरातील सुनील नगर येथे श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा विद्या मंदिर आणि सोमनाथ प्रशालेचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा शनिवारी जल्लोषात साजरा झाला। दरम्यान या स्नेह संमेलनाचे उद्घाटन सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंढाल, श्री बालाजी शिक्षण प्रसारक संस्थापक अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन सोसायटीचे चेअरमन शंकर चौगुले, संस्था सचिव शारदा चौगुले, एमआयडीसी पोलीस चौकीचे जाधव, संस्था संचालक सौरभ चौगुले, अमर चौगुले, नागराज चौगुले, महात्मा विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सविता गायकवाड, सोमनाथ प्रशालेचे मुख्याध्यापक शहाजी नील, थोबडे प्रशालेचे मुख्याध्यापक चव्हाण सर, नवनीत मराठी विद्या मंदिराचे चव्हाण सर, नवनीत मराठी विद्या मंदिराचे मुख्याध्यापक चौगुले आदींची उपस्थिती होती। यावेळी आमदार देवेंद्र कोठे आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार संस्थापक अध्यक्ष शंकर चौगुले यांनी केले। यावेळी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो। या माध्यमातून त्यांच्या कलागुणांचा गौरव होत असतो। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला आणि कौशल्याला वाव मिळतो। नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही, तर व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्याचा चांगला उपयोग होतो। पुस्तकी अभ्यासाबरोबरच विविध कला आणि चांगले छंद जोपासावेत असे मत त्यांनी व्यक्त केले। या वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी गीत गायन, पारंपरिक नृत्य, तेलुगू नृत्य, गवळण, कोळी गीते, पोवाडा, आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीते, सामूहिक वैयक्तिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। या वार्षिक स्नेह संमेलनाचे सूत्रसंचालन 10वीचे विद्यार्थी आणि खैराट मॅडम यांनी केले, तर आभार नायक कोंढुली यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले। या वार्षिक स्नेह संमेलनास बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता।